तर चला लगेच सामना सुरू करते. भाजपा चषक 2021 पर्व आयोजन करते. आपण पाहिले तर सेवन ब्रदर ग्रुप उंबारडे याच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा खेळली जाते. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. DJ किरण आपण पाहू शकता. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता अकबर मनियार सरांना आपण पाहू शकता. राम पाटोळे सर आपण पाहू शकता. गुडलेखाच्या भूमिकेत संदीप भोईरला आपण पाहिला. तर दुसरे गुडलेखक आम्हाला जॉईन झालेत मनोज भंडारी. चला गेम ऑन. चौथा सामना आपण पाहतोय शिवशंकर बी विपक्ष नेटकर देव स्पोर्ट्स. नेटकर देव स्पोर्ट्स संघाची सलामीची जोडी आपण पाहू शकता. यावेळेला संदीप आणि रोहिदास. तो गोलंदाजी मार्कवर प्रतीक येतोय. प्रतीक पायचप कशा प्रकारे आता गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू ऑन साइडला फेकून देतो चेंडूला. चेंडू जातो मिड विकेट सीमारच्या पार चौकार. संदीप आणि रोहिदास ही जोडी आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर आहे प्रतीक. चेंडू यावेळेला स्क्वेअर कट करतोय. चेंडू जातोय थर्डमॅनला बीट करून वेगाने यावेळेला सीमारेषा गाठतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. हे बघा 3 चौकारडी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. युवा उमेश डागरे यांच्याकडून 3 चौकार 3 षटकार. नितीन काळेंचे साडू देखील आहेत मला वाटतं. डागरकर डीजे वाले ते पण बघितलं. संदीप पारितोषिक पटकावतो का. प्रतीक गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मारतो. सायकल संदीप फुलटॉच. यावेळेला पायचीचं अपील होत नाहीये कारण बॅटने चेंडू आपण यावेळेला ढकलला होता. संख्या 8. त्यानंतर आपण पाहू शकता सामना आहे तो म्हणजे जय दुर्गा विपक्ष SKT म्हणजे उगम शेलारला आपण इलेक्शन मध्ये पाहू शकता. बहुशा बच्चा कंपनीचे बघा सरबतचा आनंद घेत आहेत. अति गरजेचे काळाची गरज आहे. लिंबू पाणी प्या. आपण पहिले एनर्जी ड्रिंक. हा चेंडू बॉल बॅक टू ड्राइव्ह. यावेळेला मिडॉनला क्षेत्रक्षण नाहीये. लॉंग ऑफर डीप पत्ता क्षेत्रक्षणाला थोडंसं पंबलिंग झालंय. 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. तसं काय धाफल कधी आपण पाहू शकता. यावेळेला 10 धावा. सामना चालू आहे शिवशंकर बी विपक्ष नेटकर देव स्पोर्ट्स मध्ये. चांगली बॅटिंग करतो यावेळेला आपण पाहू शकता. संदीप प्रतीक टू संदीप. बॅकफुट जातो स्क्वेअर कट करतो. चेंडू जातो डीपिश कव्हर रिजन मधून सीमारेषा पार चौकार. सूचना करतायत अजय पण त्यांना ही कशा प्रकारच्या या स्पर्धेमध्ये अजून काय तुम्हाला बदल करता येईल. रोहिदास आपल्या प्रतीक थोडासा मागे ठरतो. संदीप आक्रमक फलंदाजी करतोय. चेंडू पुन्हा बॅकफुट गेला. काय झेल पकडला. अप्रतिम झेल. स्क्वेअर कट बघा किती चांगली होती पण तेवढंच चांगला झेल पकडलाय. शॉर्ट कव्हरला प्रेमने अप्रतिम झेल घेतलाय.
पाहू शकता संख्या 14 सागर मॉन्टी मयूर अक्षय सचिन तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता सेवन ब्रदरचे आपण टी शर्ट पाहू शकता भावेश स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकता रोहिदास नॉन स्ट्राईकला ज्ञानेश्वर तर गोलंदाजी मार्कवर भावेश येतोय वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं घेऊन येतोय आमच्या समालोचक कक्षा यांकडून हा चेंडू यावेळेला बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट करायचा होता पंच मात्र लक्ष ठेवतात की हा चेंडू एक्झॅक्टली पिचिंग झाला कुठं होता आणि कुठून निघून जातोय पंच वाईट चिखून करतायत अकबर सर तसं काही 10 फलकात आपण पाहू शकता 15 धावा भूषण जाधव देखील आमच्या सोबत जॉईंट आहे त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय प्रवीण कारभारी देखील सकाळपासून आमच्या सोबत जॉईंट आहेत सॉरी प्रवीण तुमचं नाव आम्ही घेतलं नव्हतं हा चेंडू लोवर फुलटाच होता यावेळेला ड्राईव्ह करायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते तर अशा प्रकारची फलंदाजी केली नेटकर देव संघाने तर मात्र त्याला लक्ष मोठं ठेवता येणार नाहीये शिवशंकर बी संघासमोर भिरू भोईरची टीम आहे का म्हणजे शुभेच्छा येतील त्यांच्याकडनं त्या भिरू भोईरकडनं शुभेच्छा ऍडव्हान्स मधून तर भिरू भोईरच्या शुभेच्छा येतात प्रत्येक स्पर्धेला एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे डॅसिंग व्यक्तिमत्व आहे हा चेंडू ऑन साइडला चेंडू होता स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलाय खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो यावेळेला सुरेख फेकी तसं काय एक नाही पडू शकते तसं काय धावा आपण पाहू शकता 16 धावा आपण पाहू शकता चांगली सुरुवात केली जाते यावेळेला क्या बात है यार भावेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला आपण फलंदाज पाहू शकता ज्ञानेश्वर बघा डगआउट मधनं कोणी आवाज देऊ नका उमेश लोखंडे जरा थोडस शांतता ठेवा उमेशने सांगितलं सकाळी मी सराव देखील केला इथे चेंडू या वेळेला शरीरापासून दूर ड्राईव्ह करत होता सुरेख गोलंदाजी भावेशचं कौतुक करेल बघा मला वाटतं अंडर 19 तर अंडर 14चा खेळाडू असेलच अंडर 19चा पण जबरदस्त गोलंदाजी करतो काय वेग आहे बघा आणि दिशेवरती किती कंट्रोल आहे जबरदस्त गोलंदाजी मयूर लोखंडे सुद्धा आपण पाहू शकता अंडर 90चा खेळाडू अंडर 90चे खेळाडू सगळं भरपूर बघायला मिळते भावेशने प्रभावित केले आम्हाला काय गोलंदाजी करतोय हा चेंडू यावेळेला टेकअप केला होता झेल होता यावेळेला एकच धाव संख्या 10 फलकात 17 धावा फलंदाज बाद होतोय जबरदस्त गोलंदाजी करतोय प्रभावित केलंय आपण भूषण या गोलंदाजाने भावेशचं कौतुक काय गोलंदाजी करतोय बघा तर 3च धावातला एक वाईट आणि एक विकेट दिला काय गोलंदाजी करतोय बघा जबरदस्त वेग आहे आणि वेगावरती नियंत्रण देखील आहे दिशेवरती देखील नियंत्रण आहे एक चेंडू अजूनही बाकी आहे षटकात आपण विचार केला तर तो झाड तुम्ही
तर गोलंदाजी मार्कवर आहे, आपण पाहू शकता भावेश स्ट्रायकेला फलंदाज येतो यावेळेला. अविनाश येतोय. चेंडू खूप चांगला आहे, जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी करतो यावेळेला बघा भावेश. जर भावेशची गोलंदाजी आवडली तर टाळ्या जरूर झाला. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये बघा. फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या आणि एक वाईट सुद्धा होता त्यामध्ये. काय गोलंदाजी, भन्नाट वेग, दिशेवरती चांगला कंट्रोल. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फरकात आपण पाहू शकता यावेळेला नेटकऱ्या देव संघ प्रथम फलंदाजी करताना 17 धावा. पहिल्या षटकात 14 धावा आल्या, पण भावेचं कौतुक करत दिशेवरती पण नियंत्रण जबरदस्त ठेवलंय. ब्रदर्स ग्रुपचे आपण आमचे सर्व आयोजक करते पण पाहू शकता. प्रितेश भरपूर दबाव आहे त्यांच्यावरती. प्रितेश, मॉन्टी, सचिन खरंच जबाबदारी आहे. जबाबदारीने ओळखूनच त्यांना काम करायचं आहे. मॉन्टी, सागर, मयूर, अक्षय, सचिन, प्रितेश, महेंद्र. तसं काय 17 जरा फास्ट क्या पुणे यंगस्टर गोलंदाज बघायला मिळतोय. प्रेम गोलंदाजी मार्कवर. चेंडू यावेळेला पडलाय तर आतमध्ये आणलाय, अपील होतं यावेळेला. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. बघा 3 षटकार 3 चौकार मारला तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. भूषण नेटकरा देव संघ म्हटला तर सर्व यंग खेळाडू मला बघायला मिळतात. एकही सिनियर खेळाडू बघायला मिळत नाहीये. शिवशंकर बी सॉरी. चेंडू यावेळेला डायरेक्ट हिट केला. यावेळेला संधी होती धावाची, पंच वाईट चिकून करतायत. आव्हान धावेने भर धाव सकत धावा कधी 18 धावा. फलंदाज आनंद पंजे 40+ एक आक्रमक फलंदाज आनंद पंजे. तर प्रेम गोलंदाजी मार्कवर आहे. आनंद पंजे आलाय. कर का आपण बघितलं शिवशंकर बी संघात सर्व यंग टॅलेंट खेळाडू बघायला मिळतात. प्रितेश बघा सारखे फेरफटका मारतायत. भरपूर दबाव आहे, त्यांच्यावर टेन्शन आहे. बक्षीस समारंभ होईपर्यंत पार मला वाटतं त्यांच्या पाऱ्यामध्ये पण देखील चढ उतार आपल्याला पाहायला मिळेल. प्रितेश बिलकुल टेन्शन घेऊ नका. मॉन्टी आहे तर तुमच्या जोडीला. मॉन्टेनी सकाळी पहिल्या षटकात भरपूर धावा कुठलेत तर पाहिजे दुसऱ्या इनिंग जेव्हा सामना खेळते तेव्हा काय करते. 28 धावा दिल्या आहेत म्हणजे अजून प्लस करतात का मायनस. प्रेम चेंडू यावेळेला पुन्हा एकदा पडल्यानंतर चेंडूला बाहेर काढतोय. जास्त चेंडूला फिरकी देतोय. यावेळेला लेग ब्रेक जास्त करतोय. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या हाफल करते पण 19. तर जयदुर्गा स्पोर्ट्स आणि एसकेटी उगमचा संघ आपण पाहू शकतो. चेंडू यावेळेला ड्राईव्ह केला होता. झेल सुटलाय त्यावेळेला आपण एक्स्ट्रा का भरला. तसं काय एकने वाढते. धावसंख्या धाफल करते 20 धावा आपण पाहू शकता. यावेळेला शिवशंकर बी संघ सर्व यंग खेळाडू बघायला मिळतात. भूषण जाधवला देखील आपण पाहतोय. एक जबरदस्त क्रिकेटर. सायकेला फलंदाज आपण पाहू शकता. डावखुरा फलंदाज अविनाशला आपण पाहू शकता. अनंत आणि अविनाशची जोडी. प्रेम गोलंदाजी मार्कवर. राईट ओव्हर तिकडे मार्क होतोय. चेंडू हुक करायचा होता यावेळेला. चेंडू व्यवस्थित मिडल झाला होता पण चेंडू जातो यावेळेला लॉंग लेट रिजन मधून सीमारेषा पार चौकार.
भूषण जाधव देखील अशाच प्रकारे रिव्हर्स स्विच मारतो. रिव्हर्स आपल्याला फटके बघायला मिळतात. स्विच हिट त्याच्या माध्यमातून बघायला मिळतात. चला एसकेटी आणि जयदुर्गा कॅप्टन या. उगम सेला चला जरा लवकर या. कॅप्टन येतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन येत आहेत. एसकेटी जयदुर्गा. आपण टी शर्ट पाहू शकता ज्यांनी आम्हाला प्रस्तुत केलेत. आपण ते स्पॉन्सर केलेत. चिंतामणी लोखंडे आणि शत्रुघ्न भोईर साहेब. चिंतामण लोखंडे युवक कल्याण सरचिटणीस, तसेच शत्रुघ्न भोईर भाजपा कल्याण शहर उपाध्यक्ष. चेंडू लाईन पावी लागणार यावेळेला. पंच आपण इथं वाईट चिकून करतायत. धावसंख्या धावफर करते 29 धावा. गोलंदाज भूषण, सिनियर भूषण आपण पाहू शकता. चेंडू लॉफ केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. सुरेख झेल घेतोय फलंदाज बाद. चेंडू यावेळेला ऑन साइडला खेळायचा होता. म्हणजे चेंडू मारत होता आंध्र्याला, पण चेंडू गेलाय बांद्र्याला. धावसंख्या चौकाराने वाढते. चेंडू पुणेदास स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत होता. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला भूषणच्या माध्यमातून. 33 धावा. 2 षटकात धावा भरपूर झाल्या, पण आपण तर दुसऱ्या सामन्यात देखील धावा कमी येतात. चौथ्या सामन्यात, तिसऱ्या सामन्यात धावा कमी आल्या. चौथ्या सामन्यात देखील धावा कमी येत आहेत. पहिल्या सामन्यात धावा आल्या 72. दुसऱ्या सामन्यात आल्या 78 धावा आल्या. भूषण गोलंदाजी मार्कस टाकला. कुमार. चेंडू लाईन पावी लागणारे पंच नो चिखून करतायत. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता यावेळेला 34 धावा. पॉपिन क्रीजच्या बाहेर चेंडू फेकलाय. उत्कृष्ट फलंदाज शूज, उत्कृष्ट गोलंदाज शूज कोलर्दी केले मालिका बीरसाठी. एसकेटी आणि जयदुर्गा. त्यानंतर अक्षय स्पोर्ट्स आणि आग्री बॉईज. आणि त्यानंतर शेवटचा सामना असा गावदेव यंगस्टार आणि जय भोले. शेवटचा सामना. स्विच हिट केला यावेळेला. चेंडू जातो यावेळेला स्वीप कव्हर रिजन मध्ये. झेल सुटलाय आणि चेंडू सीमा पार. चौकार.
भूषण 39 धावा दिल्यात. पण आता भूषण कशा प्रकारे फलंदाजी करतोय. चेंडू यावेळेला आडव्या बॅटने खेळत होता कुमारला. डॉट चेंडू इथे मात्र होतोय का बायचा आणि फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी बघायला मिळणार भूषणच्या माध्यमातून. दादा आपल्या शुभ असते. चंद्रकांत भंडारी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ असते टॉस करायचं दादा. छापा तो टॉस जिंकलाय. तर आपण म्हणजे तर जयदुर्गाने टॉस जिंकलाय. काय डिसिजन असणार आहे. फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण कराल तर असे कोणते फलंदाज आपण चांगली कोणते गोलंदाज की ज्यांनी चांगली गोलंदाजी केली तुम्ही विपक्ष संघाला कमीत कमी धावामध्ये रोखाल. रोहित शेलार, सोपन भंडारी. चालेल काही बॅट क्षेत्ररक्षण स्वीकारलं तर आपण SKT संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तर शिवशंकर बी साठी 2 षटकारासाठी 2 चौकारासाठी 500 रुपये आणि 2 षटकारासाठी दिलं 500 रुपये. विजय शिवा पाटील बघा ATM खुला करतात आपला. नाही आपण देऊ बक्षीस आम्ही पुकारू नक्कीच. पण आम्ही एकदा पुकारू. बक्षीस लावा तुम्ही. गावातले संघ आहेत खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन द्या. पण सातत्याने नका सांगू. आम्ही बक्षीस पोचू आता नक्कीच. हा बक्षीस आलाय. चौकार आणि 2 षटकारासाठी 500 पारितोषिक आलंय. 2 चौकार 2 षटकार विजय शिवा पाटील यांच्याकडून. तर सलामीची जोडी आपण पाहू शकता. प्रेम आणि विनय. गोलंदाज संदीप भोईर एक चांगले गुणलेखक देखील आहेत. तर ब्रिजेश पाटील यांना विनंती करतो या व्यासपीठ. विजेश पाटील तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. ब्रिजेश पाटील गोलंदाजी मार्क संदीप. सायकलला प्रेम नो सायकला विनय. गेम प्ले ऑन साइडला शॉर्ट पॉइंट लेग शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लेग मिड विकेट. एक लॉंग बॉलला क्षेत्ररक्षण तैनात आहे. 39 झाल्यात 40 धावांचं लक्ष आहे. संदीप भोईर चेंडू लिडिंग एज यावेळेला पायचं झेल होतोय का आणि फलंदाज बाद. पहिल्या चेंडू ती प्रेम बॅक टू पवेलियन. तीन षटकासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. बॅट्समन येतोय नवीन फलंदाज आपण पाहू शकता. आकाश येतोय. आकाशला चांगली बॅटिंग करावी लागणार का. विकेट गेल्या पहिल्या चेंडू प्रेम बाद झालाय. संदीप पुणे गोलंदाजी मार्कवर चांगली सुरुवात करतोय.
तर 40 धावा डिफेन्स करून द्यायच्या नाही विपक्ष संघाला. चेंडू खूप चांगला होता, बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं, यावेळेला मागे सरकलं होते खेळायला. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी करतो संदीप यावेळेला. संदीप गोलंदाजी मार्कवर. चेंडू बॅटने खेळतो यावेळेला रोहित कारप. आपण पाहू शकता रोहित शेलारला देखील बाईक मिळाली याच मैदानावर. 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. दोन्ही खातं उघडले जात आहे. धावसंख्या 10 पर. कधी आपण 2 धावा पाहू शकता. शिवशंकर बी सायकेला विनय आणि आकाशी जोडी. संदीप गोलंदाजी मार्कवर. दोन बाईक मॅन आपण पाहू शकता एकाच संघामध्ये. रोहित शेलार आणि उगम शेलार ज्यांनी आत्ताच आपण तर बाईक जिंकले 2021च्या फेब्रुवारी महिन्यात. संदीप चेंडू स्क्वेअर कट करतो यावेळेला. गल्लीमधनं चेंडू वेगाने निघून जातोय. चेंडू जातोय दरम्यान सीमारेषा पार. चौकार. स्क्रीनवरती आपण पाहू शकता फोटोशूट केलं जातं त्यांचं. धन्यवाद. ग्रुप असाच चांगला टिकून ठेवा. आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत सर्वांच्या. थोडंसं सुमित असे होते. मॉन्टी, सागर, अक्षय, सचिन, प्रितेश, महेंद्र. तर शेवटचे चेंडू डॉट येतो. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता 10 धावा. अजूनही 30 धावांची गरज आहे येणाऱ्या आपण 18 चेंडू मध्ये. दुर्गाने संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. उगम शेलार, रोहित शेलार, 2 शेलार बंधू ज्यांनी उंबाड्या गावामध्ये बाईक आणल्या. रोहित आणि उगमने बॅटिंग केली होती. आपण तो उगमने 53 चेंडू आणि 56 चेंडू 153 धावा. का बॅटिंग केली होती उगम शेलारने. 18 चेंडू 30 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. कुमार येतोय. कुमार आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवर. देव दीपक पाटील यांच्याकडून 3 षटकासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे आणि 500 रुपयाचा पारितोषिक सुद्धा आपण पाहू शकता. 2 चौकार 2 षटकासाठी विजेश पाटील यांच्याकडून. तर सायकेला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला आकाशला आपण पाहू शकता. कुमार गोलंदाजी मार्कवर. आमच्या समालोचक कक्षा यांकडून सायकल आकाश. चेंडू यावेळेला आपण पाहू शकता ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. पंच वाईटची खून करतात. अवंतर नवीन भर धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. अकबर सर आम्हाला खून करतायत की वाईट चेंडू आहे. अकबर मनियारला आपण पाहू शकता. कुमार चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मधनं डीप मधनं शतक आलाय. चेंडूला उचलतोय फेकी करतोय. सुरेख फेकी येते यावेळेला. उमेश चांगली फेकी देतोय. तसं काय 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला 13 धावा.
कुमार तो कश हा चेंडू यावेळेला आपण कट केला होता चेंडू पॉइंटला. एकच धाव मिळते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 14 धावा आपण पाहू शकता. 14 धावा धावफल करते आपण पाहू शकता. बिनबाद 14शी सुरुवात केली आपण मित्र. शिवशंकर बी संघाने 40 धावांचं लक्ष. अजूनही 26 धावा दूर आहे विजयापासून. सायकलला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला विनयला आपण पाहू शकता. ऑन साइडला फ्लिक केला. यावेळेला बॅकपॉट स्कोअर लेगला चेंडू जातोय. एकच धाव मिळते. चांगली फेकी बघायला मिळते. फेकी चांगली आहे ती. यशस्वी चेंडूला कलेक्ट करत नाही. 2 धावा इथे मिळतात. कपाच्या तिसरी धाव देखील पूर्ण होते. संख्या धावफल करते 17 धावा. बाबूशा आपण बोलले तर अनंत पंजाने थोडस चूक दाखवले. 3 धावा इथे पूर्ण केल्यात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो कुमार. चेंडू या बेल आपण येतोय ऑप्शनच्या बाहेर. चेंडू पिचिंग केलाय. पंच वाईड जे गुण करतायत. वन ते दबेने भर. धावसंख्या धावफल 18. हळूहळू आपल्या लक्षाकडे आपण ते वाटचाल करताना शिवशंकर बी संघ. सायकेनला आपण पाहू शकता. या बेला विनेला आपण पाहू शकता. आकाशला पाहू शकता. कुमार तो आकाश. चेंडू सर्रा बॅटने खेळला. यावेळेला 1 बाउंड. चेंडू आमच्या समालोचन कक्षासमोर येतोय. चौकार. सचिन ब्रदर ग्रुपचे. सचिन ब्रदर ग्रुप मध्ये तुम्हाला थोडीशी आपण थोडीशी चलाकी दाखवायला लागणार आहे. हा चेंडू फ्लिक केलाय. बॉटमचा वापर केलाय. चेंडू जातो मिड विकेटला. एकच धाव मिळते. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता. यावेळेला 23 धावा. दुसरी धाव देखील पूर्ण केली. 24 धावा धावफल कधी. कौतुक करेल्या 2 फलंदाजाचं विनय आणि आकाशचं. बघा एक धाव इथे मात्र वेगाने पूर्ण केले. सिकी सिंगल देखील ते सोडत नाहीयेत. चोरट्या धावा मैदानात घेताना दिसत आहेत. क्रिकेटमध्ये रन बनते नाही. रन बनायचे तर रन मिळते नाही तर रन चुराय जातात. आणि चोरून धावा घेतात बाबूशा. बाबूशा देखील आहेत आमच्या सोबतीलाच. मॅचेस आता होतील जशा तशा बाबूशा मधून लय मध्ये येतील. कुमार हा चेंडू सर्रा बॅटने खेळतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. फलंदाज येतोय. यावेळेला आपण पाहू शकता. भूषण येतोय. भूषण. आकाश बाद होतोय. तर विजेश पाटील यांच्याकडून 3 चौकार 3 षटकार 500 रुपये आहेत. आणि आपण देवा पाटील यांच्याकडून देखील पारितोषिक आलेले आहेत. 3 षटकार. वेद दीपक पाटील यांच्याकडून. बाबूशा जेव्हा जेव्हा आपण या विभागात येतो भरपूर पारितोषिक लागले जातात. बघा जे प्रेक्षक आमच्या सीमेवरच्या तैनात त्यांना विनंती करू थोडंसं मागे व्हा. आपण थोडंसं सोबत आपण थोडंसं मागे व्हा. सहकार्य करा मित्रांनो. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. धन्यवाद. थँक्यू. झेंड्याच्या मागे राहा थोडंसं. गोलंदाजी मार्कर अनंत पंजे येतोय. 16 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत 12 चेंडू 16 धावा 16 धावा 12 चेंडू समीकरण येऊन ठेपलंय. यावेळेला आपण पाहू शकता शिवशंकर बी की नेटकरा देव स्पोर्ट्स विजय संपादन करतोय. अनंत पंजेला आता अनुभव अजमावा लागणार आहे मैदानावरती. अनुभव इथे काय असतं दाखवावा लागणार आहे. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला भूषण नवीन फलंदाज. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज भूषण कशा प्रकारे बॅटिंग करतो पाहिजे.
आनंद पंजे गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पुढे सरसावले होते बघा. सुरेख चेंडू म्हणता येणार नाही. पंच वाईडची खूण करतायत. वंत धनभर धावसंख्या धापल का ती 25 धावा. येणारे 12 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. प्रेक्षक देखील आता भरपूर प्रमाणात त्या प्रेक्षकांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. भाजपा चषक 2021 ब्रदर्स ग्रुप आयोजित अतिशय सुरेख फटका. इनसाइड आउटचा फटका. झेल सुटलाय उमेशच्या हातातून आणि चेंडू सीमारच्या पार. षटकार. जे गोलंदाजी मार्कवर सायकला भूषण. चेंडू यावेळेला बॅकवर्ड जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. पंचांकडे पाहिलं तर पंच मात्र कोणत्याची खूण करत नाहीये. बाबूशा शहरी विभाग असो आपण होतोय ग्रामीण विभाग असो, बॅटला जर चेंडू स्पर्श झाला नाही की पंचांकडे पाहतात. पंच जेव्हा तुम्हाला आपण म्हणजे तर वाईड असेल तेव्हाच तुम्हाला वाईड देतील. ज्यांनी आम्हाला टी शर्ट प्रदान केले आहेत आपण ते पुरस्कृत केले आहेत त्यांची नावं देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. चेंडू यावेळेला वेल्लेप केलाय. चिंतामण नामदेव लोखंडे आपण युवा कल्याण जिल्हा सरचिटणीस तसेच शत्रुघ्न भोईर भाजपा कल्याण शहर उपाध्यक्ष त्या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो त्या मान्यवरांना की त्यांनी आम्हाला टी शर्ट पुरस्कृत केलेत. तब्बल आपण 7 संघ खेळत आहेत. एकूण 14 संघ आहेत या स्पर्धेमध्ये. जर विचार जर केला तर बाबूशा आपण पंच वाईडची खूण करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरते. धावसंख्या धापल का आपण पाहू शकता. यावेळेला 32 धावा 8 धाव्यांची गरज आहे. चेंडू फटका चांगला. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला उमेश आहे. चांगलं क्षेत्रक्षण दाखवते. 2 धाव मात्र रोखू शकत नाहीये. धावसंख्या धापल का आपण पाहू शकता. यावेळेला 34 धावा. एकशे 68 टी शर्ट आपल्याला प्रदान केले त्यांनी. 34 धावा झाल्या धावफलकाती. 6 धाव्यांची अजून गरज आहे. चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा होता. यावेळेला सुरेख गोलंदाजी. रोहित शेलारला आपण इनेक्शन मध्ये पाहू शकता. 2 बाईक मॅन बाबूशा आपण पाहू शकता. आता उगम शेलार रोहित शेलार का बॅटिंग केली होती राहुलभाई पाटील चषकामध्ये. 6 धाव्यांची गरज आहे बेटा. आनंद गोलंदाजी मार्कवर. चेंडू इनसाइड आउटचा प्रतिम नजराना. चेंडू जातो एक्स्ट्रा कामाच्या डोक्यावरनं. षटकार आणि विजय संपादन करतो. यावेळेला आपण येतोय शिवशंकर बी संघ. विजय संघाचे अभिनंदन. पैसे द्या आपल्या बाबाकडे आपण. तर या सामन्याचा मार्द मॅच भूषण या 2 गडी बाद केले आणि बॅटिंग करताना मध्ये 14 धावा देखील. भूषण वेल प्लेड. भूषणला साईज मात्र टी शर्टची मोठी दिली भरपूर. भूषण चालेल त्यापेक्षा तुमची कामगिरी खूप चांगली आली. तर मॅन ऑफ द मॅच चंद्रकांत भंडारी साहेबांना विनंती करतोय आपण